हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव कविता आहे आणि मी 35 वर्षाची आहे. मी एक सामान्य पण आनंदी स्त्री आहे. काही काळापूर्वी माझा नवरा मला सोडून गेला. माझा नवरा 40 वर्षाचा आणि त्याने 18 वर्षाच्या मुलीसोबत पळून जाऊन एक नवीन आयुष्य सुरू केले. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं की 40 वर्षाचा माणूस एका तरुण मुलीसाठी आपल्या पत्नीला का सोडून जातो? बरं, असं वाटतं की आजकालचा काळ असा आहे की जिथे मन भटकतं तिथे लोक लक्ष केंद्रित करतात. आत्ता कथेकडे येऊया. तो दिवस होता जेव्हा मी आणि माझा मुलगा शेतात भात लावण्यात व्यस्त होतो. संध्याकाळ होणार होती आणि अचानक आकाशात ढग जमा झाले. काही वेळाने मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आम्ही शेतात अडकलो. शेताजवळ एक लहान पंप टाकी होती आणि आम्ही दोघेही पावसात तिथे उभे होतो. तिथे एक छोटी पंप हाऊस होते आणि आम्ही दोघेही पावसात थांबण्याची वाट पाहत लागलो. हळूहळू अंधार पडत होता आणि आजूबाजूचे सर्वजण आधीच आपापल्या घरी गेले होते. पाऊस थोडा कमी झाला पण आता माझे कपडे पूर्णपणे ओले झाले होते. मला थंडी जाणवू लागली होती आणि मी माझे ओले कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान माझा मुलगा थोडा विचलित झाला आणि विचित्र वागू लागला. त्याचा श्वासोच्छ्वास वेगवान झाला आणि तो माझ्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागला. त्याच्या प्रतिक्रियेने मलाही थोडे अस्वस्थ वाटले. मला समजत नाहीये, मी विचार करत होते की त्याला अचानक काय झाले. मी त्याला विचारले, काय झाले? तू ठीक आहेस ना? पण त्याने उत्तर दिलं नाही. तो फक्त माझ्याकडे पाहत राहिला, जणू काही त्याला काहीतरी बोलायचे होते पण तो बोलू शकला नाही. अजूनही हलका पाऊस पडत होता आणि आम्ही दोघेही पंप हाऊसमध्ये अडकलो होतो. मला वाटलं की कदाचित तो थंडीमुळे असं वागत असेल. म्हणून मी त्याला माझ्याकडे बोलावले आणि म्हटलं, तुला थंडी वाजत असेल तर माझ्या जवळ येऊन बस. तो हळूच माझ्या जवळ आला आणि मी त्याला मिठी मारली जेणेकरून तो मला उष्णता जाणवत होती. मलाही थंडी वाजत होती पण या विचित्र परिस्थितीमुळे मला आणखी अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांनी पाऊस थांबू लागला आणि मला वाटले की आता आपण घरी निघावे. मी माझे कपडे समायोजित केले आणि मी त्याला सांगितले की चला आता घरी जाऊया. तो शांतपणे उठला आणि आम्ही दोघेही शेताबाहेर पडू लागलो. वाटेत मी विचार करत होते की त्याला काय झाले आहे आणि तो इतका विचित्र का वागत आहे. पण मी ठरवलं की घरी जाऊन त्याच्याशी याबद्दल बोलेन जेणेकरून मला परिस्थिती चांगली समजेल. घरी पोहोचताच मी त्याला थेट विचारले की तुला काय झाले आहे? तुला तिथे इतका त्रास का झालास? तो काही क्षण गप्प राहिला आणि नंतर हळुवारपणे म्हणाला, आई मला माफ कर. मला समजून घे. मला काय होतं आहे हे मला समजत नव्हते. मला एक विचित्र भीती वाटू लागली होती. त्याचे बोलणे ऐकून नंतर मला थोडंसं समाधान वाटले कारण मला वाटले की ही फक्त एक तात्पुरती परिस्थिती आहे जी कदाचित त्यावेळेच्या परिस्थितीमुळे उद्भवली असेल. मी त्याला सांत्वन दिले आणि म्हणाले, ठीक आहे, आत्तापासून काळजी घे. जर तुला कधी विचित्र वाटेल तर लगेच मला सांग. त्या रात्री मी त्याला आरामात झोपू दिले आणि स्वतःलाही झोपवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मनात अजूनही प्रश्न फिरत होते. ती खरोखरच होतं का? मी घाबरले होते आणि आणखी काही असेल का? मी त्याबद्दल विचार करणे सोडले आणि मनात म्हणाले की कधीकधी काही प्रश्नांची उत्तरे वेळेनुसार मिळतात. मी दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करत होते आणि माझा मुलगा दररोजसारखा त्याच्या खोलीतून बाहेर आला. काल रात्री काही घडलेच नाही. अशा प्रकारे सर्व हालचाली अगदी सामान्य होत्या. मला वाटले की कदाचित ही खरोखरची तात्पुरती चिंता असेल आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देणे योग्य ठरणार नाही. दिवसाची वेळ होती आणि आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त होतो पण माझ्या मनात कुठेतरी अजूनही काहीतरी होते. तो प्रश्न अजूनही मनात होता. म्हणून जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी त्याच्याशी पुन्हा हलक्या फुलक्या पद्धतीने बोलू लागले. मी म्हणाले, काल शेतात काय घडले ते आठवते का?
मी पाहिले की तू अचानक घाबरलास. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, आई, मला स्वतःला काय घडले ते समजत नव्हते. कदाचित पाऊस, थंडी आणि अंधार यामुळे मी थोडा घाबरलो होतो. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या आवाजात एक प्रामाणिकपणा होता आणि मला जाणवत होतं की तो ह्या अनुभवाबद्दल गोंधळलेला आहे. मीही होते. मला त्याला आणखी त्रास द्यायचा नव्हता. म्हणून मी या विषय बदलला आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, आपल्या सर्वांना कधीकधी विचित्र वाटते. काही दिवस सगळं नेहमीप्रमाणे चाललं. पण एके दिवशी जेव्हा आम्ही पुन्हा शेतात काम करत होतो तेव्हा एक क्षण आला ज्याने मला विचार करायला भाग पाडलं. तो माझ्याकडे आला आणि अचानक म्हणाला, आई, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि विचारले, काय झाले? तो थोडासा म्हणाला, संकोच आहे, पण आत्ता मला समजले की ती चिंता नाहीये. कदाचित तुला अशा परिस्थितीत पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. त्याच्याकडे पाहून हे ऐकून मला धक्काच बसला. माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले की ही फक्त एक संकोचाची परिस्थिती होती की आणखी काही. मी काय त्याच्या वयाबद्दल आणि मानसिकतेबद्दल विचार करत होते आणि म्हणाले की तुला अशा भावनांना थोडं तोंड द्यावे लागत आहे. वय असंच आहे, पण तुला तुझ्या भावना कशा योग्यरित्या समजून घ्यायच्या आणि त्यांना योग्य दिशा कशी द्यायची हे माहिती असायला हवे. त्याने माझे लक्षपूर्वक ऐकले आणि मान हलवली आणि म्हणाला, मला समजले आई, मला माफ कर. मी आत्तापासून ह्या गोष्टीकडे लक्ष देईन. संभाषणानंतर आमच्यात एक नवीन समज आणि जवळीक निर्माण झाली. त्यांनी त्याच्या भावना चांगल्या प्रकारे हाताळायला शिकले आणि मला हे देखील जाणवले की एक आई म्हणून मला त्याची मानसिक स्थिती काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. वेळ निघून गेला आणि आमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले. आम्ही अधिक मजबूत आणि विश्वासू झालो. त्या घटनेनंतर आमच्यात बोलण्याचा आणि सर्व काही समजून घेण्याचा एक नवीन मार्ग उघडला, ज्यामुळे आमचे जीवन आणखी चांगले झाले. कालांतराने आमचे जीवन हळूहळू सामान्य झाले. ज्या घटनेने आम्हाला अस्वस्थ आणि अनिश्चित केलं, आता ते मागे राहिले होते. माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये एक नवीन समज निर्माण झाली होती. आम्ही एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलू लागलो, ज्यामुळे आमचे नाते आणखी घट्ट झाले. आयुष्यात बऱ्याचदा अशा घटना घडतात ज्या आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात आणि ह्या घटनेने मला शिकवले की प्रत्येक नात्यात संवाद आणि हा सर्वात महत्त्वाचा असतो. माझा मुलगा मोठा होत होता आणि त्याच्या आयुष्यात बदल होत होते. हा तो काळ होता जेव्हा त्याला मार्गदर्शन आणि आधाराची गरज होती. एके दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी एकत्र बसून चहा पित होतो. तो अचानक म्हणाला, आई, मला तुझ्याशी दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलायचे आहे. मी त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, नक्कीच, तुला काय म्हणायचे आहे ते सांग. तो थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, त्या दिवशी तू मला ज्या समजुतीने ते समजावून सांगितलेस त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. हो, मला समजते की कधीकधी माझ्या अंतर्गत भावना मला गोंधळात टाकतात, पण तू नेहमीच मला योग्य मार्ग दाखवतेस. त्याच्याकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला वाटले की तो आता शहाणा होत आहे आणि त्याचे विचार योग्य दिशेने वळण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्याला प्रेमाने सांगितले की तू नेहमी लक्षात ठेव की कोणतीही भावना बरोबर आणि चूक नसते, फक्त ती योग्यरित्या हाताळणे आवश्यक असते. त्याने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, आई, आता मी माझ्या भावना समजून घेण्याचा आणखी प्रयत्न करेन आणि त्यांना योग्यरित्या प्रकट करेन. या संभाषणानंतर मला असे वाटले की माझा मुलगा खरोखरच स्वतःला चांगले समजून घेऊ लागला आहे. आम्ही दोघे एकत्र बसलो आणि त्याच्या भविष्यातील स्वप्नांसह त्याची अभ्यास आणि त्याचे आयुष्य गुंतले होते. वेळ निघून गेला आणि आम्ही त्या दिवसाच्या घटना मागे सोडून आयुष्यासोबत पुढे जात असल्याचे आढळले. माझ्या मुलाला नवीन परिपक्वता मिळाली आणि आमचे नाते पूर्वीपेक्षा जास्त खोल आणि विश्वासार्थ बनले. मला अभिमान होता की आम्ही
असे वातावरण निर्माण केले जिथे तो त्याच्या भावना उघडेपणे व्यक्त करू शकेल आणि हे आमच्या कुटुंबाच्या ताकदीचे लक्षण बनले. शेवटी ही घटना आमच्या आयुष्याचा एक छोटासा भाग बनले, ज्याने आम्हाला चांगले लोक आणि पालक बनण्यास मदत केली. काळाचे चक्र त्याच्या गतीने फिरत राहिले आणि दररोज माझ्या मुलामध्ये एक नवीन परिपक्वता येऊ लागली. ज्याच्या वागण्यात स्थिरता आणि समजूतदारपणा येऊ लागला, ज्यामुळे मला अभिमान आणि समाधान मिळाले. आमचे जीवन आत्ता एका नवीन दिशेने जात होते, जिथे परस्पर संवाद आणि समजूतदारपणा ही आमची गुरुकिल्ली होती. ती सर्वात मोठी ताकद बनली होती. काही वर्षांनी एके दिवशी माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आई, आता मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे आणि मी नोकरीसाठी बाहेर जाण्याचा विचार करत आहे." हे ऐकून मी थोडा भावनिक झाले. मला ते जाणवले कारण आईचे मन नेहमीच तिच्या मुलांना तिच्या जवळ ठेवण्याचे असते. पण मला त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि उत्साह दिसला आणि मला वाटले की आता त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याची परवानगी दिली पाहिजे. मी हसत हसत त्याला म्हणाले, "जे योग्य वाटतं ते कर. मी नेहमी तुझ्या सोबत असेन." तो माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, "तुझ्यामुळेच आज मी इतका आत्मविश्वासू आहे. जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू मला ते योग्य वेळी समजावून सांगितलीस." आयुष्यातील त्या वळणावर मला माहिती नव्हते की जर तू माझ्यासोबत नसती तर मी स्वतःला कसे सांभाळले असते. त्याचे हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, पण ते आनंदाचे आणि अभिमानाचे होते. मी त्याच्या पाठीवर थाप दिली आणि म्हणाले की तू कुठेही गेलास तरी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. तुझा आनंद हाच माझा आनंद आहे आणि तुझी यश ही माझ्या आयुष्यात सर्वात मोठी भेट आहे. काही काळानंतर तो नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला. त्याच्या जाण्यानंतर घरात नक्कीच एक पोकळी निर्माण झाली होती. पण तो त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. ह्याचा मला आनंद होता. तुझा आनंद हाच माझा आनंद आहे. थोडी बदलले होते, पण आमच्या भावना आणि परस्पर समजूतदारपणा कधीच कमी झाले नाही. काही वर्षे गेली आणि एके दिवशी माझ्या मुलाने मला एक मोठी बातमी सांगितली. तो मला म्हणाला, "आई, मी एका मुलीला भेटलो आहे आणि मला वाटते की मी माझ्या आयुष्याचा जीवनसाथी निवडला आहे. मी तिला तुला सांगत आहे, भेटायचे आहे." त्याच्याकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्याला मनापासून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, "मी तुझ्या येण्याचे स्वागत करते." मी त्याला पाहण्यास आणि जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. काही दिवसांनी तो त्याच्या भावी पत्नीसोबत घरी आला. जेव्हा मी तिला भेटले तेव्हा मला जाणवले की माझ्या मुलाने खरोखरच योग्य व्यक्ती निवडली आहे. ती मुलगी खूप समजूतदार आणि प्रेमळ होती. ती माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार होती. आम्ही लवकरच त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नाचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस होता. माझ्या मुलाला वर म्हणून पाहून मला अभिमान आणि आनंद झाला. तो आता खूप पूर्ण झाला आहे. तो मोठा झाला होता आणि जबाबदार झाला होता आणि त्याचे नवीन आयुष्य सुरू करत होते. लग्नानंतर माझा मुलगा आणि सोनीचे नवीन आयुष्य सुरू झाले, पण त्यांनी मला कधीही एकटं वाटू दिले नाही. आम्ही सर्वजण एकत्र आनंदी जीवन जगू लागलो आणि आमचे नाते फुलले. वर्षानुवर्षे आपण बांधलेला पाया आत्ता आणखी मजबूत झाला आहे. आत्ता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रेम, समजूतदारपणा आणि संवाद असेल तर प्रत्येक समस्या सोडवता येतात. माझ्या मुलाशी असलेल्या माझ्या नात्याची ही कहाणी केवळ आमचा प्रवास नव्हता, तर योग्य वेळी योग्य संवाद प्रत्येक नाती मजबूत आणि सुंदर बनवू शकते हे देखील दाखवते. आणि अशा प्रकारे आमचे कुटुंब आनंदी आणि समाधानाने वाढत राहिले. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.